श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सजयति सिन्धुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानां। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। गोरक्षजालन्धरचर्पटाश्च अडभङ्गकानीपमच्छिन्दराद्याः चौरङ्गिरेवाणकभर्तृसंज्ञां भूम्यामभूवुर्नवनाथसिद्धाः। ॐ नमो भगवते वेङ्कटनाथाय स्मरणमात्रसन्तुष्टाय महाभयनिवारणाय महाज्ञानप्रदाय चिदात्मने ॐ। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुराज्ञेति मूर्तिभेदाद्विभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे दक्षिण सर्वविद्याप्रदा भव। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकटहारी गोकुल संकटहारी। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी नवल विनोद विहारी। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण
सीताराम चरणी लक्ष लागो रे सीताराम चरणी लक्ष लागो राजाराम चरणी लक्ष लागो रे सीताराम चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देह वाहो रे कीर्तन संगे रंगात देह वाहो रे राजाराम चरणी लक्ष लागो रे सीताराम लक्ष लागो स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा हो स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा हो कामक्रोधादिक जाती निज धामा हो कामक्रोधादिक जाती निज धामा हो राजाराम चरणी लक्ष लागो रे राम चरणी लक्ष लागो सारा सार वदविता सद्गुरु राया हो सारा सार वदविता सद्गुरु राया हो मंगलधाम जीवन नरहरी पाया हो मंगलधाम जीवन नरहरी पाया हो राजाराम चरणी लक्ष लागो रे सीताराम लक्ष लागो तद्रुपतिन्मय नारायण रूप ध्याऊ रे तद्रुपतिन्मय नारायण रूप ध्याऊ रे तन्मय होऊनी बलवंत प्रेमे गाऊ रे तन्मय होऊनी बलवंत प्रेमे गाऊ रे राजाराम चरणी लक्ष लागो रे सीताराम चरणी लक्ष लागो राजाराम चरणी लक्ष लागो रे सीताराम चरणी लक्ष लागो लक्ष लागो लक्ष लागो सद्गुरु वाचोनी सापडे न सोय सद्गुरु वाचोनी सापडे न सोय धरावे ते पाय आधी आधी धरावे ते पाय आधी आधी सद्गुरु वाचोनी सापडे न सोय
परंपरेप्रमाणे आपण 2 मिनिटं भगवंताचे नामस्मरण करू व कीर्तनाला सुरुवात करू. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज भगवान श्री माधवनाथ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज भगवान श्री व्यंकटनाथ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज भगवान श्री नरेंद्रनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. आज नाथ शक्तिपीठात दत्त जन्मोत्सवाचा कार्यक्रम सुरू आहे. त्यात नाथ शक्तिपीठाधीश परमपूज्य श्री नरेंद्रनाथ महाराज म्हणजेच माझे महाराज आबा यांच्या कृपेने मी आज कीर्तन सेवा करीत आहे. आज आपण कीर्तन सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराज अभंगात म्हणतात, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी. आता सद्गुरूंचे पाय तर धरासाठीच असतात, पण ते एकदा दोनदा नव्हे तर वारंवार धरायला पाहिजे. आता पाय धरणं व नमस्कार करणं ही सेवा झाली का? तर नाही, हा सेवेचा एक भाग झाला. सेवा कशी करावी, सेवा म्हणजे काय, याचा आदर्श नाथ पंथात प्रत्येक गुरु शिष्या परंपरेत प्रत्येक शिष्याने स्वतःच्या वर्तनातून दाखवून दिला आहे. आजच्या कीर्तनातून आपण श्री गुरूंची सेवा कशी करावी याचाच विचार करणार आहे. गुरु शुश्रूषया विद्या पुष्कलेन धनेन वा अथवा विद्यया विद्या चतुर्थनोपलभ्यते. आता विद्या प्राप्तीचे काही मार्ग आहेत. पहिला म्हणजे गुरु शुश्रूषया विद्या, गुरूंची सेवा करावी व विद्येचा मेवा मिळवावा. दुसरा मार्ग म्हणजे पुष्कलेन धनेन, पुष्कळ धन देऊन आपण गुरूंकडनं विद्या प्राप्त करू शकतो. व तिसरा मार्ग म्हणजे अथवा विद्यया विद्या, म्हणजे आपल्याला काही येत असेल तर आपण त्या शिकवावे व त्याच्याकडनं त्याला जे येत असेल ते आपण शिकून घ्यावे. आता पैशासाठी, सुखासाठी किंवा सन्मानासाठी पहिले 2 मार्ग कामात आणि त्याबाबतचे ज्ञान देणारे त्यांना आपण विद्यागुरु असे म्हणतो. पण ज्यांच्यामुळे आपली शरीर शुद्धी होणार असेल, आपल्या आचार विचार आणि उच्चारातून गुरुजनांचा आदर होणार असेल, आपली नित्याची उपासना नियमित घडणार असेल, त्यांना आपण आध्यात्मिक गुरु म्हणतो. आता गुरूंची सेवा कशी करावी याचा नाथ पंथात एक दृष्टांत दिला आहे, तो आज आपण पाहणार आहोत. नाथ पंथाचे संस्थापक मच्छिंद्रनाथ आपल्या प्रिय शिष्यासोबत बंगाल प्रांतात भिक्षेसाठी निघाले. वाटेत एका गावात मुक्कामासाठी थांबले. मुक्काम केला. सकाळ झाली. दोघांनी नदीवर स्नान केले, उपासना केली, ध्यान लावले. माध्यान्ह समय झाला. मच्छिंद्रनाथांनी आपल्या शिष्याला म्हणजेच गोरक्षनाथांना हाक दिली, बेटा गोरख, गांव में जाओ और भिक्षा लेके आओ. गोरक्षनाथांनी आज्ञा गुरुदेव
असे म्हणून खांद्यावर झोळी घेतली व गावाकडे निघाले. गावात ज्या घरासमोर भिक्षेसाठी उभे राहिले त्या घरात त्या दिवशी श्राद्धाचा स्वयंपाक झाला. त्या घरातल्या अन्नपूर्ण मातेने सात्विक मनाने पितरांसाठी स्वयंपाक केला होता. गोरक्षनाथांनी भिक्षा मागायला सुरुवात केली. ओम भवती भिक्षां देही. त्या लहानशा 10-12 वर्षाच्या मुलाचा आवाज ऐकून ती माता बाहेर आली. पाहते ते एक बाल वैरागी. तिचे मातृभाव जागृत झाले. ती म्हणाली, थांब ह बाळा, मी भिक्षा आणते. व भिक्षा आणायला गेली. ताटभर चवदार अन्न वाढून आणलं. बाहेर आली, भिक्षा घातली. गोरक्षनाथांनी विचार केला, आजच्या दिवशी एवढी भिक्षा पुरेशी झाली. व मुक्कामस्थानी घाईघाईने निघाले. मुक्कामस्थानी पोहोचले. सद्गुरूंच्या सेवेत दाखल झाले. एका केळीच्या पानावर आणलेली सगळी भिक्षा वाढली व गुरुदेवांना हाक दिली. गुरुदेव आईये. मच्छिंद्रनाथ बसले. श्री दत्तात्रेयांचं स्मरण केलं व नैवेद्य दाखवलं. भोजनाला सुरुवात केली. हळूहळू भोजन आटोपलं. मच्छिंद्रनाथ म्हणाले, बेटा गोरख, पेट भर गया लेकिन मन नहीं भरा. तो ऐसा करो, अभी के अभी गांव में जाओ और जहां से भिक्षा लेके आए हो वहां से ये वडे फिर से लेके आना. गोरक्षनाथांनी आज्ञा गुरुदेव असे म्हणून वापस खांद्यावर झोळी घेतली. गावाकडे निघाले. वापस घरासमोर उभे राहिले. ओम भवती भिक्षां देही अशी हाक देताच त्या बाईला तो आवाज ओळखीचा वाटला. ती बाई बाहेर आली. पाहते तर तोच मुलगा. आता त्या बाईला राग आला. त्या बाईंनी म्हटलं, मी याला बालवैरागी समजली, हा तर खूपच लोचट निघाला. ती बाई म्हणाली, गोरक्षनाथांना म्हणाली की भिक्षेवर खूपच सोकावलेला दिसतोयस तू, त्यापेक्षा काही कामधंदा कर. गोरक्षनाथ काही बोलणार तेवढ्यात त्या बाईने तिच्या तोंडाच्या पट्टतीने गोरक्षनाथांची बोलती बंद केली. ती बाई गोरक्षनाथांचा अपमान करत होती. तेवढ्यात ती गोरक्षनाथांच्या गुरूंना म्हणजेच मच्छिंद्रनाथांना बोलत होती. गोरक्षनाथ म्हणाले, नहीं माई, हमारे गुरुदेव को कुछ मत कहो. ती बाई त्या बाईनी खुंचीपणाने विचार केला व म्हणाली, तुला वडे पाहिजे ना. गोरक्षनाथ म्हणाले, जी माई, वडे देतो, आपको जो चाहिए वो दूंगा. ती बाई म्हणाली, हा जो तुझा डोळा आहे तो देशील तर मी तुला वडे देईल. गोरक्षनाथांनी हो म्हटलं आणि खसकन डोळ्यात बोट घातलं आणि तो डोळा काढून त्या बाईच्या हातात दिला. ती बाई खूप घाबरली. घरात पळत गेली. वडे वाढून आणले आणि भिक्षा घातली व तो डोळा देखील परत केला. ती बाई म्हणाली, जा जा, पुढे जा, थांबू नको इथे. गोरक्षनाथांनी त्यांच्या अंगावरची छाटी डोक्यावर अशा तिरीने बांधली की त्यांचा डोळा झाकला जाईल. त्या डोळ्यातनं घळघळ घळघळ रक्त निघत होते. गोरक्षनाथ घाईघाईने मुक्कामस्थानी वापस पोहोचले. गुरूंच्या सेवेत दाखल झाले व गुरूंना वडे वाढले. मच्छिंद्रनाथांना लक्षात आलं की त्यांचा शिष्य म्हणजेच गोरक्षनाथ त्यांच्याकडे पाहायचं टाळत होते. मच्छिंद्रनाथांनी विचारलं, बेटा गोरख, क्या हुआ, तुम हमारी तरफ देख क्यों नहीं रहे हो. गोरक्षनाथ म्हणाले, नहीं गुरुदेव, आप खाइए, कुछ नहीं. मच्छिंद्रनाथांनी विचारलं, फिर ये सर पर छाटी क्यों बांधी है. गोरक्षनाथ म्हणाले, कुछ नहीं गुरुदेव, वो सिर्फ तिनका चला गया. मच्छिंद्रनाथांना घडलेला प्रसंग माहीतच होता. जगद्गुरु होते. त्यांनी गोरक्षनाथांना म्हटलं की समोर ये, समोर बस, आओ सामने बैठो. गोरक्षनाथ म्हणाले, नहीं नहीं गुरुदेव, आप पहले वड़े खा लीजिए, फिर देखें. मच्छिंद्रनाथांना राग आला. म्हणाले,
पहले हमारे सामने बैठो, तभी हम वडे खाएंगे, नहीं तो नहीं खाएंगे। गोरक्षनाथ समोर आले, बसले. मच्छिंद्रनाथांनी त्यांच्या डोक्यावरची छाटी उतरवली. छाटी उतरवल्यामुळे त्या डोळ्याच्या पाहिलं तर त्या डोळ्याच्या जागी फक्त डोळ्याची खाच होती. आणि आता छाती उतरवल्यामुळे त्या डोळ्यातनं वापस घळघळ रक्ताच्या धारा लागल्या होत्या. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना विचारलं, ये क्या हुआ? गोरक्षनाथांनी घडलेला प्रसंग सांगितला. मच्छिंद्रनाथ म्हणाले गोरक्षनाथांना, ठीक है, हमारी सेवा विफल नहीं जाएगी. वह विचारले, वो आँख किधर है? गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांना तो डोळा दिला व जसा एक मूर्ती घडवतो तसा मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांच्या मस्तकावरनं हात फिरवला आणि तो डोळा वापस जुळवून दिला. वापस गोरक्षनाथांना दिव्य दृष्टी प्राप्त झाली. अशक्य ती गोष्ट शक्य होते गुरूंच्या सेवेनी. म्हणून पूर्वपद्यात तुकाराम महाराज म्हणतात, सद्गुरु वाचोनी सापडे न सोय. सद्गुरु वाचोनी सापडे न सोय. धरावे ते पाय आधी आधी. धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरु वाचोनी सापडे न सोय. आपणा सारीखे करीती तत्काळ. आपणा सारीखे करीती तत्काळ. नाही काळ वेळ तया लागी. नाही काळ वेळ तया लागी. सद्गुरु वाचोनी सापडे न सोय. लोह परिसाची नसाहे उपमा. लोह परिसाची नसाहे उपमा. सद्गुरु महिमा अगाधाची. सद्गुरु महिमा अगाधाची. सद्गुरु वाचोनी सापडे न सोय. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन. गेले विसरून खऱ्या देवा. गेले विसरून खऱ्या देवा. सद्गुरु वाचोनी सापडे न सोय. सापडे न सोय. सापडे न सोय. सापडे न सोय. 1-2 मिनिटं भगवंताचं नामस्मरण करू व उत्तर रंगाला सुरुवात करू. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद
वल्लभ दिगंबरा. थांबा थांबा, मी तुमचं काय बिघडलं? मला नरकात पाठवायचंय का? तुम्ही म्हणत असाल हा लहान मुलगा काहीतरी विसरला आहे. नाही नाही, एक छोटीशी 2 मिनिटाची गोष्ट सांगतो आणि उत्तर रंगाला सुरुवात करतो. एकदा यमदरबारात जीवात्म्यांची मोठी रांग लागली होती. त्या रांगेत एक ड्रायव्हर, एक डॉक्टर आणि त्यांच्याच मागे एक कीर्तनकार बुवा होते. ड्रायव्हरची बारी आली. ड्रायव्हर यमासमोर गेला. यमदूताने त्याचा पाप पुण्याचा पाढा वाचला. यमाने विचारले, दूता, याला स्वर्ग मिळाव की नरक? यमदूत म्हणाले, महाराज, यांना स्वर्ग मिळेल. मग तो ड्रायव्हर स्वर्गात गेला. डॉक्टरची वारी आली. डॉक्टरचा पाप पुण्याचा पाढा वाचला. यमाने वापस विचारले, दूता, याला स्वर्गात पाठवायचे की नरकात? डॉक्टरनी आयुष्यात खूप सेवा केली होती लोकांची, म्हणून त्यालाही स्वर्ग मिळाले. कीर्तनकार बुवा मागून सगळं पाहत होते. त्यांनी विचार केला, जर या ड्रायव्हरला स्वर्ग मिळालं तर आपण तर आयुष्यभर हरिभक्ती केली, आपल्यालाही स्वर्ग मिळेल. या विचारात ते स्वर्गाकडे निघाले. दूत म्हणाले, थांबा थांबा बुवा. दूताने एकदा पाढा वाचला. म्हणाले, तुम्हाला स्वर्ग नाही नरक आहे. कीर्तनकार म्हणाले, कस काय? मी आयुष्यभर हरिभक्ती केली आहे. दूताने सांगितलं, तुम्ही आयुष्यभर कीर्तनातून हेच सांगितलं की हरिभक्ती करा, देवाचं नाम घ्या, पण तरीही लोकांनी घेतलं नाही, त्याचा दोष तुम्हाला लागला. मग कीर्तनकारांनी विचारले, मग त्या ड्रायव्हरला कस काय स्वर्ग मिळाले? दूताने सांगितले, तुम्ही सांगूनही लोकांनी केले नाही, आणि जेव्हा हा ड्रायव्हर सीटवर बसायचा, गेअर टाकायचा, इकडे मागे पॅसेंजरचा नामस्मरण सुरू व्हायचं, देवा वाचवा, म्हणून त्या ड्रायव्हरनी न सांगता लोकांकडनं नाम बदलून घेतलं, म्हणून त्याला स्वर्ग मिळालं. आणि तुम्ही सांगूनही लोकांनी केलं नाही, म्हणून तुम्हाला नरक मिळेल, त्याचा दोष तुम्हाला लागला. आता तुम्ही सांगा, मी स्वर्गात जाऊ की नरकात जाऊ? त्यामुळे एकदा वापस सगळ्यांनी नामस्मरण करा आणि आपण सगळे स्वर्गात जाऊ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. एक दिवशी नारद सत्यलोकी, एक दिवशी नारद सत्यलोकी, जात माता बहुप्रीतीने विलोकी, जात माता बहुप्रीतीने विलोकी, म्हणे फिरसी नारदा तिन्ही लोकी, म्हणे फिरसी नारदा तिन्ही लोकी, नाथ भक्त तो तुवा पाहिला की. एकदा नारद मुनी स्वर्ग मृत्यू पाताळ हिंडत हिंडत ब्रह्मलोकात आले. पाहतात तर काय, ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री माता, महादेवाची पत्नी पार्वती माता आणि महाविष्णूंची पत्नी लक्ष्मी माता, तिघी देवस्त्रिया एकत्रित जमल्या आहे. नारदाने तिन्ही देवस्त्रियांना वंदन केले. मातृदेवो भव, मातृदेवो नमो नमः. देवस्त्रियांना नारदाला पाहून आनंद झाला. नारदाने देवस्त्रियांना वंदन केले.
देवींनीही नारदाचे पूजन केले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. देवींनी विचारले, नारदा कुठून आलास, कशासाठी आलास, का आलास? नारदाने सांगितले, आई मी खास तुमच्यासाठी मृत्यूलोकातून आलोय. मृत्यूलोकात भारत देशात महाराष्ट्र राज्यात मराठवाड्यात वेळगंगा नदीच्या किनारी नाथ पंथाचे सिद्ध अखंड कार्य सुरू आहे. तेथे सध्या माधवनाथ महाराज 14वे नाथ म्हणून कार्य करीत आहे. असं म्हणून नारदाने चरित्र सांगायला सुरुवात केली. नाथ पंथाचे सिद्ध स्थान एक, नाथ पंथाचे सिद्ध स्थान एक, वेळ गंगाधीर सिद्ध देवग्राम, वेळ गंगाधीर सिद्ध देवग्राम, तये स्थानी वसती श्री गुरूंची, तये स्थानी वसती श्री गुरूंची, तेथे माधवनाथ गुरु सुविख्यात. नाथ पंथाची अखंड गुरु परंपरा सिद्ध योगी आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञाननाथ, सत्यमलनाथ, गुप्तनाथ, परमानंद, ब्रह्मानंद, काशीनाथ, विठ्ठलनाथ, विश्वनाथ आणि आता 14वे गुरु म्हणून माधवनाथ महाराज, अशी उज्ज्वल व अखंड गुरु परंपरा आहे. आधी या परंपरेचे कार्य चित्रकूट येथे होते, पण दैवी संकेत आणि दैवी योजनांनुसार माधवनाथ महाराजांनी हे कार्य देवगावला आणले. चित्रकूट वरून यात्रा करत करत माधवनाथ महाराज गिरीच्या बालाजीला आले. तिथे फिरत असताना एका पांढऱ्या शुभ्र घोड्यावर धिप्पाड साधू प्रकट झाला. दत्ताची मूर्ती काढली, बालाजीची मूर्ती काढली, माधवनाथ महाराजांच्या हातात दिली आणि म्हणाले, दत्त क्या और बालाजी क्या, दोनों एक ही है, इसकी स्थापना करो. आणि हे म्हणताच तो साधू गायब झाला. महाराज यात्रा करत करत वेळगंगा नदीच्या किनारी आले. दैवी संकेत भेटला की बालाजीची स्थापना करायची. माधवनाथ महाराजांनी बालाजीची स्थापना केली आणि रातोरात नाथ पंथाचे वैकल्य, शैली, शृंगी, कंथा, झोळी, त्रिशूल, पादुका व नाथ पंथाची सिद्ध विभूती रातोरात बालाजीच्या खाली भुयारात आणून ठेवली आणि रक्षणाची जबाबदारी भुजंगास दिली. कार्यक्रम झाला, पंथाची सुरुवात झाली. माधवनाथ महाराजांचे आडनाव रत्नपारखी. रत्नपारखी परिवार अखंड गुरु परंपरेत होता. गुरूंची सेवा होती, शुद्ध सात्विक आचरण होतं, ज्ञान, विद्वत्ता, त्याग, समर्पण, धर्मपरायणता व प्रखर गुरुनिष्ठा, गुरुभक्ती या सर्वांनी गुणवंत असं रत्नपारखी परिवार होतं. त्याच परिवारात कृष्णाबाई आणि पुरुषोत्तम बुवा हे दोघं एक सात्विक आचरण होतं. शके 1823 म्हणजेच इसवी सन 1904 या दिवशी कृष्णाबाई व पुरुषोत्तम बुवा यांच्या उदरी एका बाळाचा जन्म झाला. वसंत पंचमी या दिवशी बाळाचा जन्म झाला.
कृष्णाबाई पुरुषोत्तम नामधेय पितयाचे व्यंकटनाथ करीतो व्यंकटनाथ करीतो सार्थक जन्म येऊनी कार्य संतांचे राम 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 हरे हरे राम 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 रघुत्तम राम 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 सीतापते राम राम. बाळ पोटात असताना कृष्णाबाईंच्या तोंडावर तेज झळकत होत. बाळ वसंत पंचमीच्या दिवशी जन्माला आलं. 12व्या दिवशी बाळाचं माधवनाथ महाराजांच्या मांडीवर नाव ठेवण्यात आलं. व्यंकटेश असं नाव ठेवण्यात आलं. व्यंकटेश या नावाचा अर्थ मनातील खल दूर करणारा असतो. बाळ लहानपणापासून बाळाला भजन कीर्तन हरिपाठाची आवड होती. बाळाच्या वडिलांनीही बाळाला मांडीवर घेऊन हरिपाठ केले. बाळ हळूहळू रांगायला लागलं, चालायला लागलं, बोलायला लागलं. बाळाचं उपनयन झालं आणि असं सगळं आनंदात चालू असताना अचानकपणे बाळाच्या डोक्यावरून मातृछाया हरवली. पुढचं शिक्षण पुरुषोत्तम बुवांनी व्यंकटेशाला घरीच दिलं. वैदिक शिक्षण सुरू होतं. रुद्र, अथर्वशीर्ष, सौर आदी विधी पुरुषोत्तम बुवांनी बाळाला घरीच शिकवले. शाळा सुरू झाली. शाळेत गुरुजनांचा आदर होता. स्वच्छ सुवाच्य अक्षर, वाचन शुद्ध होत. असं सगळं चालू असताना एका दिवशी बाळ मित्रमंडळीसोबत गावातील वडाच्या पारावर खेळत होत. अरे बालक खेळत असता माध्यान्नी सूर्य शिर्याला अवचित साधू स्वरूपे अवचित साधू स्वरूपे जणू की दत्तची हो गमला राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम राम. 6 फूट शरीर यष्टी असलेला, सर्वांगावर भस्म लावलेलं, मस्तकावर जटेचा भार, दाढी, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, जटा बांधलेली, पायात खडावा, हातात त्रिशूळ, खांद्यावर झोळी आणि एका हातात भिक्षापात्र असा साधू प्रकट झाला. सगळे मुलं साधूकडे एकटक पाहू लागले. साधू मुलांकडे पाहत होता. पटपट मुलांनी साधूला नमस्कार केला. पण बाळ व्यंकटेश साधूकडे पाहतच राहत. साधू पण व्यंकटेशाकडे पाहत होता. व्यंकटेशाने साधूला नमस्कार केला. साधू म्हणाला, मी खूप सगळ्या मुलांना म्हणाला, मी गाव गाव फिरून आलोय. मी खूप दिवसांपासून उपाशी आहे. सगळे मुलं म्हणायला लागली, विनवू लागली साधूला की महाराज आपण माझ्या घरी चला, आपण माझ्या घरी चला, आम्ही भिक्षा देऊ, भोजन घालू. साधू म्हणाला, चलेल पण एका अटीवर. सर्व मुलांनी लगेच पाय मागे घेतले. विचार केला. साधूनी वचन घेतलं आणि ते आपण पूर्ण करू नाही शकलो तर काय. तेवढ्यात व्यंकटेश समोर आला. म्हणाला, महाराज मी वचन देतो,
आपण जे म्हणाल ते मी करीन. साधू म्हणाला, वचन देऊन काम नाही चालणार, तुझ्या गुरुची साक्ष दे. व्यंकटेशाने मनात विचार केला, ह्यांना कसं माहित माझे गुरु आहे, मी गुरु गेले. साधू म्हणाला, काय विचार करतोय, देतोस ना वचन. व्यंकटेश सावध झाला व वचन दिलं की मी माझ्या गुरूंना साक्षी ठेवून वचन देतो, आपण जे म्हणाल ते मी करीन. साधू म्हणाला, ठीक आहे. व्यंकटेश पटपट घरी गेला व ताटात भिक्षा वाढून आणली. आला, साधूला भिक्षा दिली. साधूने जेवण केलं, पाणी पिलं. साधूने विचार केला, आपण याची परीक्षा पाहूयात. सरकटा सविनय बालक पाहुन स्वामी मनोमनी हसले. पाहू परीक्षा पडयाची मनी निश्चित केले. भिक्षा घेण्याआधी माझी वांछा पुरवी काळा. मम हातावर हात ठेवून घे शपथ गुरूंची आता. घे शपथ गुरूंची आता. घे शपथ गुरूंची आता. साधूने जेवण केलं व तृप्तीचा ढेकर दिला. व झोळीत हात टाकला आणि एक लोखंडाची अंगठी बाहेर काढली. हात घालून झोळी मधून लोहमुद्रिका काढी. सांगेन मी तुझे जे स्थानी तप्त करून यालावे. साधू म्हणाला, मी 6 जागा सांगेल त्या जागेवर पहिले तेल लावायचं, ही अंगठी लाल बुंद करायची आणि मी ज्या 6 जागा सांगेल तिथे ही लाल बुंद अंगठी लावायची. होकाराने मान हलविता हस्ती मुद्रिका देई. साथ तो गुप्त स्थळीच होई. गुप्त स्थळीच होई. गुप्त स्थळीच होई. बाळ व्यंकटेशाने होकाराने मान हलवली आणि त्या साधूने ती अंगठी बाळ व्यंकटेशाच्या हातात दिली आणि तो साधू तिथेच गायब झाला. बाळ व्यंकटेश भिला. गुप्त स्थळीच तो साधू होता भयविस्मित होई. दृढ बुद्धीने शांत मनाने करीन वचन पूर्ती. करीन वचन पूर्ती. करीन वचन पूर्ती. बाळ व्यंकटेश घाबरला व त्यांनी शांत मनाने विचार केला, आपण गुरुला साक्ष देऊन वचन दिलंय, पूर्ण करू, गुरूंचा मान राखू. बाळ व्यंकटेश घरी गेला, परिवारासोबत जेवण केलं. जेवण आटपलं, आवरासावर झाली. घरातली मोठी मंडळी कामकुक्षीसाठी गेली. ताटामधून अग्नी घेतला, वस्त्र तेल आणि चिमटा वरती खोलीत जाता. अजून कडी लावून घेता. कडी लावून घेता. कडी लावून घेता. बाळ व्यंकटेशाने ताटातून अग्नी घेतला, कोळसा घेतलं, वर खोलीत गेला आणि आतून कडी लावून घेतली. तो अग्नी धडधड धडधड पेटवला आणि चिमट्याने ती अंगठी धरली आणि त्या अग्नीवर लाल बुंद केली.
साधूंनी सांगितलेल्या 6 ठिकाणांवर तेल लावलं आणि ती पहिली अंगठी पहिला चटका घेतला. मनातून टाहू फोडला, ऐक ग. त्या लहानशा 10-12 वर्षाचं मुलाचं कोवळं मांस त्या अंगठी सोबत बाहेर निघालं. डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या. मोठ्याने ओरडून होता शकत, नाही तर घरातील मंडळी वर आली असती व थांबवलं असतं. वचनपूर्ती नसती झाली. असाच वापस अंगठी त्याच्यावर बुंद केली अग्नीवर आणि दुसरा चटका घेतला. वापस मनातून टाहो फोडला, ऐक ग. आणि तो आवाज जगन्माता रेणुका मातेला गेला. रेणुका माता वरून पाहत होती. तिने धडपडीने हातात लिंबाचा रस व दिव्य औषधी घेतल्या आणि निघणारच तेवढ्यात दत्तप्रभू म्हणाले, नहीं माई, हम उसकी परीक्षा ले रहे हैं, मत जाइए. दत्तप्रभूंनी रेणुका मातेला थांबवून घेतलं आणि इकडे पहिला चटका, दुसरा चटका, तिसरा, चौथा, 5वा, 6वा चटका घेतला. अंगठी काढली. ते वापस त्या अंगठीला मांस चिटकून आलं आणि बाळ व्यंकटेश जसा 6वा चटका घेतला तिथेच मूर्छित पडला. आता जगन्माता ते पाहू नाही शकली आणि मग घाईघाईने निघाली. वरती खोलीत एका छोट्या खिडकीतनं जगन्माता आत आली. जगन्मातेच्या डोळ्याला पाण्याच्या धारा लागल्या. आपलं बाळ इथे मूर्छित पडलंय आणि आपण येऊ नाही शकलो. जगन्माता खाली बसली. व्यंकटेशाला मांडीवर घेतलं आणि आणलेला लिंबाचा रस व दिव्य औषधी जखमांवर लावल्या. जगन्मातेचा हात होता. हळूहळू जखमा भरत गेल्या. बाळ व्यंकटेश शुद्धीवर येत होतं. तसा शुद्धीवर आला बाळ व्यंकटेश. पाहतो तर स्वयं जगन्माता. पटकन उठला आणि नमस्कार केला. श्लोक आकर्ण अरुण वरुण नेत्र श्रवणी दिव्य कुंडले डोलताती पुष्पहार भार भार दाटले अष्टदंडी बाजूबंदी कंकणादी मुद्रिका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका इंद्रनील पद्मराग काच हिरवे गळा काल घोळ बोरमाळ चंद्रहार वेगळा पैंजणादी भूषणे सलोपल्याती पादुका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका कल्प वृक्ष रेणुका कल्प वृक्ष रेणुका. उठून नमस्कार केला. नेत्राश्रूंनी जगन्मातेच्या पायाला अभिषेक घातला. हिरवा पातळ घातलेली, कपाळावर ठसठसीत कुंकू, हातात बांगड्या, पायात खडावा, पादुका अशी ती जगन्माता स्वयं प्रकट झाली व व्यंकटेशाला आपल्या मिठीत धरलं. तेवढ्यात दत्तप्रभू प्रगट झाले. काषाय वस्त्रं करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखं चक्रं गदां भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. दत्तप्रभूंना पाहून व्यंकटेशाने लगेच नमस्कार केला. पाय घट्ट धरले. आपला देह त्यांच्या पायावर झोकून दिला. आणि आपल्या
नेत्राश्रूंनी दत्तांच्या पायाला अभिषेक घातला. आणि दत्तप्रभू म्हणाले की मी तुझी परीक्षा घेतली आणि तू त्याच्यात सफल झाला. व्यंकटेशा, धन्य आहेस रे तू. तू तुझे गुरु, तुझ्या गुरूंनी असा शिष्य नाथपंथाच्या कार्याला दिला. धन्य आहेत तुझे गुरु. वयाच्या 10व्या-12व्या वर्षी दत्तप्रभूंनी व्यंकटेशाच्या षडचक्र जागृती करून दिली. मस्तकी 6वे टाकी असी जाण, तेव्हा देवपण भोगावेत. त्या 10-12 वर्षाच्या बाळाचे षडचक्र जागृती झाली आणि दत्तप्रभूंनी आशीर्वाद दिला. हे सर्व साधते ते फक्त सद्गुरूंच्या सेवेने. म्हणून पूर्वपद्यात तुकाराम महाराज म्हणतात, सद्गुरु वाचूनी सांगडे न सोया. सद्गुरु वाचूनी सांगडे न सोया. धरावे ते पाय आधी आधी. धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरु वाचूनी सांगडे न सोया. सांगडे न सोया. सांगडे न सोया. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करू व कीर्तन सेवेला विराम देऊ.